नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 साईजमध्ये डीप नेक असेल त्यावेळेस शोल्डरमध्ये कसे बदल करायचे आहेत हे तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे। तर या पद्धतीने तुम्ही बदल करा, म्हणजे पहा एकदम परफेक्ट असा हा तुमचा ब्लाऊज बसेल। आता 38 साईज पासून आपली जरा थोडी हेवी साईज चालू होते। 40 साईज म्हणजे हेवीच आहे। तर मोठ्या ब्लाऊजमध्ये शक्यतो आपल्याला काय होतं, जास्त प्रॉब्लेम येतो। तर शोल्डर किती कसं घ्यायचं, डीप नेक आहे त्यावेळेस शोल्डर कसं ठेवायचं आहे हे मी तुम्हाला 40 साईजमध्ये फॉर्म्युला सांगणार आहे। हा एकदम परफेक्ट असा हा फॉर्म्युला असणार आहे। तर आपल्याला ब्लाऊजसाठी मापे काय काय लागतात, ब्लाऊजची उंची आपण इथे मापे काय काय घेणार आहे हे पाहूया। तर मापे परफेक्ट ब्लाऊज येण्यासाठी पहा उंची। आता इथे तुम्ही 4 टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस ब्लाऊज, 1 टक्स ब्लाऊज कोणताही ब्लाऊज तुम्ही स्टिच करू शकता, परंतु शोल्डर आर्महोल फॉर्म्युले हे वापरायचे। तर इथे मी उंची घेणार आहे 14.5 इंच आणि चेस्ट तर आपली 40 इंच आहेच। मी गळा इथे 11 इंच घेऊन दाखवणार आहे। कंबर आपली 33 इंच असेल आणि शोल्डर हे घेणार आहे मी 16 इंच। तर हे शोल्डर जे आहे ते अंगावरती घ्यायचं आहे मोजून। ब्लाऊजवरती आता आपल्याला हे फिक्स शोल्डर येणार नाही घ्यायला, तर आपण काय करायचं आहे, अंगावरती शोल्डर मोजायचं आहे आणि मुंडा घेर। आता हा मुंडा घेर जो आहे तो तुम्ही ब्लाऊजवरून सुद्धा घेऊ शकता। इथे मला मुंडा घेर 9.5 इंच हवा आहे। तर यावरती पूर्ण ब्लाऊज जो आहे तो डिपेंड असतो पहा। आणि शोल्डर उतरणे, मुंड्यामध्ये घोळ येणे, तर हे आपण परफेक्ट घेत नाही, त्यामुळे हे प्रॉब्लेम आपले सर्व क्रिएट होतात। तर उंची घेऊया। जर तुम्हाला अजून वेगवेगळ्या साईजमध्ये जर फॉर्म्युले पाहिजे असतील तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की प्रयत्न करेन त्या प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा। आज आपण 40 साईजमध्ये पाहत आहोत। उंची जसं की आपण नेहमीप्रमाणे 14.5 प्लस 1 15.5, तर बरोबर इथं आपला हा पॉईंट आलेला आहे। उंचीचं मार्किंग करून घेऊ। इथे 40 साईज आहे। आता शोल्डर येणार, शोल्डर आपलं 16 आहे। 16चा निम्मा किती होणार आहे, 8 इंच। जसं की मी शोल्डर सांगितलं 16 इंच। आता इथे तुमचं शोल्डर जे आहे ते कितीही येऊ शकतं, 15.5 इंच येऊ शकतं, 15 इंच सुद्धा येऊ शकतं, किंवा याच्यापेक्षा जास्त सुद्धा भरू शकतं, 16.5 इंच सुद्धा भरू शकतं। तर इथे जसं की रेग्युलर मध्ये म्हणजे जसं की आपण आता मी ब्लाऊज शिवते तर शक्यतो 40 साईजमध्ये माझं शोल्डर 16 इंच आहे, तर त्यामुळे मी इथं 16 इंचच घेतलंय। मग त्याचा निम्मा करायचा। तर निम्मा केल्यानंतर आता इथे तुम्हाला जर जमत नसेल तर या पद्धतीने ठेप ठेवायचा। किती येत आहे, इथे 8 इंच। 8 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। पहा बरोबर टोटल इथे मी 8 इंच घेतलंय। इथून हे 8 इंच मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला इथं किती इंचाचा डीप नेक सांगितलंय मी तुम्हाला, 11 इंच। तर हेवी साईज असल्यामुळे जवळपास मी इथे 2.25 इंच शोल्डर कमी करणार आहे। किती करणार आहे, 2.25 इंच। जो निम्मा घेतलाय त्यामधून मी परत 2.25 इंच कमी करून इथे पहा 5.25 इंच शोल्डर राहणार आहे। 11 इंच डीप नेकसाठी हेवी साईज आहे म्हणून मी 2.25 इंच कमी केलेला आहे। जर साईज आपली कमी असेल तर 2.5 इंच तुम्ही इथं मायनस करायचे। तर इथे मी किती कमी केलेला आहे, 11 गळ्यासाठी 2.25 इंच। तेच तुम्ही आता इथे पहा 8 इंच, 11 इंच गळ्यासाठी 8 मधून मी 2.25 इंच मायनस करून इथं 5.25 इंच शोल्डर घेतलं। तेच आता इथे जर तुमचा 10 इंचाचा गळा असेल तर तुम्ही 2.5 इंच मायनस करा। मग इथे 8 मधून जर 2.5 इंच मायनस झाले तर 5.5 इंच राहणार आहे। आणि 9 इंच जर असेल तर 8 इंचातून आपल्याला 2.25 इंच मायनस करायचं आहे। मग इथं राहणार आहे 5.5-6 इंच शोल्डर। या पद्धतीने तुम्ही शोल्डर घ्यायचं आणि यापेक्षा परत हळूहळू शोल्डर जसं आपला गळा कमी होत जातो तसं आपण इथे शोल्डर जे आहे ते कमी मायनस करतो। तर
याचा आपला बोट नेक पासून कॉलर नेक वगैरे सर्व मी कसं मायनस करायचं आहे याचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. तर आपले नीलम फॅशन क्रिएशन या चॅनलवरतीच आहे. आपले 2 चॅनल आहेत, नीलम फॅशन वन आणि नीलम फॅशन क्रिएशन. तर त्यामध्ये मी शोल्डरमध्ये गळ्यानुसार कसे बदल करायचे हा व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये पहा. तर इथे मी डीप नेकसाठी सांगितलं आहे. कमी साईजमध्ये हे अंतर जे आपण हे केलेलं आहे, मायनस केलेलं आहे ना, हे कमी वजा होतं. तर 5.25 इंच आपलं इथं शोल्डर आलेलं आहे. तर इथून सुद्धा मी आता 5.25 इंचच घेणार आहे. परफेक्ट फिटिंग यायला पाहिजे त्यासाठी आपण काय करायचं आहे, हे फॉर्म्युले वापरायचे आणि परफेक्ट असं फिटिंग येतं. तुम्ही छोटे छोटे जर फॉर्म्युले जर पाहिले ना तर ब्लाऊज तुमचा परफेक्टच येणार. 5.25 घेतलं. आता मुंडा मला 9.5 इंच हवा आहे. तर त्यानुसार मी काय करेन, इथे जवळपास 6.5 इंच मी मुंड्याची उंची घेते. ठीक आहे. आणि परत जर मला कमी जास्त काही वाटलं तर ते मी बदल करून दाखवेन. इथे घेतला मी 6.5 इंच मुंडा. इथे एक लाईन ओढून घेतली. 40 आहे छाती, तर त्याचा चौथा भाग होतो 10. तर इथून मी 10 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं. परंतु 11 इंच आपला डीप नेक आहे, तर त्यासाठी सरळ सरळ इथून मी अर्धा इंच मायनस करणार आहे. मग किती राहणार आहे, 9.5 इंच. पहा इथून तुम्ही पाहू शकता बरोबर 9.5 इंच आपला हा भाग जो आहे तो राहिलेला आहे. इथं चेस्ट. आता इथून पुढे 1.5 इंच आपली जे मार्जिन असतं ते असणार आहे. या प्रकारे डीप नेकमध्ये 11 इंच गळ्यामध्ये बदल करायला लागतात. तर इथं मी 9.5 इंच घेतलंय. 10 मधून अर्धा इंच मायनस केलेला आहे. इथे 33 कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 8.25. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी प्लस करून घेतलेला आहे आणि इथं 1.5 इंच मार्जिन. आता हे जोडून घ्यायचं. शोल्डर फॉर्म्युला आपला झाला. आता आपण मुंड्यामध्ये कसे बदल करायचे हे पाहूया. आता जसं की मी रेग्युलर प्रमाणे इथं मी अर्धा इंच काय करत होते, क्रॉस बॅक घेत होते, परंतु हेवी साईज असल्यामुळे मी इथं 1.25 इंच क्रॉस बॅक घेणार आहे. एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि इथून मी 1 इंच घेणार आहे. पहा आणि हा आकार देऊन घेते इथून. आता इथे डाऊन करायला विसरायचं नाही, तर इथूनच असा हा आकार आपला डाऊन होईल. या पद्धतीने हा आपला पाठीमागचा मुंडा झाला. पाठीमागचा मुंडा आहे, तर इथं 9.5 इंच आपल्याला जो मुंडा घेरा आहे तो हवाय. मुंडा घेरा आपण नेहमी कुठे मोजतो, पाठीमागचा जो आकार आहे त्यावरती मोजतो. इथून मी पहा काय केलं, अर्धा इंच शोल्डर जे आहे ते सोडलेलं आहे. कशासाठी, आपण इथं शोल्डर जोडतो त्यामध्ये ते अर्धा इंच जातं. आता हे 9.5 इंच भरते का पाहायचं. तर याच्या खाली इथे 9.5 इंच येतंय का हे पाहूया आधी. पहा बरोबर 9.5 इंच आहे. 1 पॉईंट कमी पडतोय, तर मी काय करेन, थोडासा हा आकार जो आहे तो इथून असा खाली घेईन. 1च पॉईंटने मला फरक पडतोय पहा. तर तो मी इथे अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घेईन. जास्त थोडासा 1/2 इंच आला तरी चालेल. पहा आता इथं बरोबर आलेला आहे. थोडा आकार मी इथून खाली घेतला ना, तर बरोबर हे ॲडजस्ट झालं. म्हणजे इथे आता 6.5 आणि वरती 1 पॉईंट एवढा आपल्याला मुंडा घ्यावा लागणार आहे. थोडा आपण खाली घेतला. जर यापेक्षा जर मुंडा आपला जर जास्त भरला असता तर आपण इथं मुंड्याची उंची कमी केली असती. तर इथं थोडी आपल्याला इथं वाढवावी लागली 1 पॉईंटने. मग तेव्हाच आपला मुंडा घेरी तर परफेक्ट असा भरलेला आहे. या पद्धतीने तुम्ही बदल करायचे. आता लगेचच मी तुम्हाला पुढचा मुंडा कसा ड्रॉ करायचा हेही सांगते, नाहीतर परत कमेंट येतात पुढचा पार्ट नाही दाखवला म्हणून. इथे मी 1/2 इंच घेतलं, 0.75 घेतलं आणि हा जो आकार आहे तो इथे असा हा जोडला. आणि हा पाठीमागचा मुंड्याचा आकार जो आहे तो थोडा इथे असा राऊंडमध्ये करून घ्यायचा. पहा या पद्धतीने हे आपले गळे तयार झाले. इथे मला शोल्डर पट्टी जी आहे ती 2.5 इंचाची हवे, तर 3 इंच ठेवलं मी पहा इथून. आणि बाकीची जी काही येईल ती गळा रुंदी 11.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते. इथून घेणार आहे 3 इंच. आणि गळ्याला आकार दिला.
तर जसं मी या इथे फॉर्म्युला शोल्डरचा सांगितला, इथं याआधी पाहिला आहे मी इथं लिहून दिलेला, त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला वापरायचा. शोल्डरसाठी मुंडा आता मी कसा घेतला तुम्ही पाहिलंच आहे. आणि परत इथेही शोल्डर मायनस केलं, चेस्टमध्ये काय बदल केलं हेही सांगितलेलं आहे. या पद्धतीने बदल करायला लागतात, त्यावेळेसच तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसतो. आता यामध्ये तुम्ही मग कोणताही ब्लाऊज कटिंग करू शकता. इथे या पद्धतीने डाऊन करायचं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.